अशी छान रसरशीत इमरती फक्त अर्ध्या तासात घरी अतिशय उत्तम प्रकारे करता येते। तुम्हाला हे खरं वाटेल का? आज मी तुम्हाला अर्ध्या तासात इमरती कशी करायची ते दाखवते। आणि ही जिलबीपेक्षा कितीतरी पटीने पौष्टिक असते, कारण फक्त उडदाची डाळीची असते, याचा अजिबात मैदा नाहीये। मग तो सणवार असो किंवा वेळेवर येणारा पाहुणा असो किंवा मधल्या वेळी खायला मुलांना काहीतरी गोड हवं असेल, तरीही तुम्हाला हे पटकन कधीही करता येतं। तर चला आपण सुरू करूया। इमरतीसाठी आपल्याला फक्त उडदाची डाळ हवी आहे। ही अर्धी वाटी उडदाची डाळ मी स्वच्छ धुवून आणि 2 तास भिजवून ठेवली होती। भिजल्यावरती अर्धी वाटीची 1 वाटी झालेली आहे। भिजवताना फक्त 2 ते 3 तासच भिजवायचं, रात्रभर नाही भिजवायचं, नाही तर मग त्याच्यात खमीरा किंवा आंबट व्हायची भीती असते आणि इमरतीला अजिबात आंबलेलं चालत नाही। तर आता या डाळीला आपण मिक्सीच्या भांड्यात बारीक वाटून घ्यायचे। लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं, पण शक्यतेवर खूप पातळ नाही होऊ द्यायचं, नाही तर मग आपल्याला त्याच्यात मग तांदळाचं पीठ घालावं लागेल। जर नीट वाटलं गेलं तर आपल्याला काहीच घालायची गरज नाही पडत। आता ही डाळ वाटून झाली आहे, अगदी गुळगुळीत बारीक डाळ हवी होती तशी वाटली गेली आहे। तर मध्ये मी 2-3दा मिक्सीचं भांडं उघडून आणि चमच्याने हलवून सगळी डाळ खाली ढकलत बारीक वाटून घेतलंय। कमीत कमी पाणी घातलंय, तुम्ही बघू शकता चांगल्यापैकी घट्ट आहे। आता याला आपल्याला खूप फेटून घ्यायचं, अगदी हलकं होईपर्यंत, म्हणजे 3-4 मिनिटं तरी फेटायला लागतं। जशी जशी डाळ फेटली जाते तिचा रंग आणखीन पांढरा पांढरा होत जातो आणि हाताला पण हलकी लागते। आणि फेटून झालं आणि आपल्याला वाटलं की झालीये, तर मग त्याला पाण्याच्या वाटीत घालून बघायचं। जर ती डाळ तरंगली तर समजावं तयार आहे। त्याच्यात आता थोडासा चिमूटभर मी केशरी रंग घालून घेते, कारण इमरती नेहमी केशरी रंगाचीच असते। तर रंग घालून आपण चांगलं एकदा फेटून घेऊ, म्हणजे मग रंग सगळीकडे छान मिसळून येईल। मी याच्यात 1 चिमूट म्हणजे अगदी 1/4 टीस्पून बेकिंग पावडर, सोडा नव्हे बेकिंग पावडर घातलेली आहे। त्याची क्लिप घ्यायची मी विसरले, तर त्याच्यामुळे तुम्ही ते पण घाला, त्याच्यामुळे आपली इमरतीचा पाक छान आतपर्यंत जातो। तर आता हे फेटून तयार आहे। थोडासा तुकडा पाण्यात घातला तर तो तरंगत होता, म्हणजे आपली डाळ आता तयार आहे। तर आता आपण याला एक आयसिंग बॅग मध्ये भरून घेऊया। जर आयसिंग बॅग तुमच्याकडे नसेल तर तुमची कुठलीही प्लास्टिकची पिशवी घेतली तरी चालेल, पण आयसिंग बॅग मध्ये एकच कोपरा असतो, त्याच्यामुळे सोपं जातं। आणि ह्या बॅग्स काही फारशा महाग नसतात आणि पुन्हा पुन्हा वापरता येतात। आता ही आयसिंग बॅग एका कपामध्ये ठेवून आपण हे पीठ सगळं याच्यात ओतून घेऊया। फक्त अर्धी वाटी उडदाची डाळ होती, त्याच्यामुळे सगळं पीठ एका झटक्यात मावेल त्याच्यात। हलवायांकडे फडकं तयार असतं, फडक्याला भोक असतं आणि ते जिलबी आणि इमरतीसाठी फडकं त्यांचं तयार असतं, तेच वापरतात। पण आपल्याला आयसिंग बॅग खूपच सोपी जाते। तर जोपर्यंत हे पीठ फेटलं जात होतं तोपर्यंत मी मागच्या गॅसवर मंद आचेवर तेल तापायलाही ठेवलं होतं। आता हे आयसिंग बॅग मध्ये खालचा कोपरा तुम्हाला दिसत असेल रिकामा आहे, तिथे आपल्याला छोटंसं भोक पाडायचं, म्हणजे कात्रीने कापून घ्यायचंय। सुरुवातीला बारीकच कापायचं, कारण एकदा मोठं झालं तर ते लहान करता येत नाही, पण लहानचं मोठं करता येईल। आता कात्रीने याचं टोक कापून घेऊ आणि आपण तळणीकडे जाऊया। समोरच्या गॅसवर मी कढई ठेवलेली आहे किंवा एक पॅन ठेवलाय तापायला, त्याच्यात तेल आहे आणि मागच्या गॅसवर पाक होतोय। 2 वाटी साखर, 1 वाटी पाणी असा याचा मी कच्चा पाक केलाय, अगदी जेमतेम 1 तारी पाक आहे। तर चला आता आपण इमरती पाडूया। इमरती कशी पाडायची ते बघूया। आधी सुरुवातीला आपल्याला 2 गोल घालायचे आणि त्याच्यावर कंगुरे म्हणजे आपल्या तोड्यासारखा शेप द्यायचा आहे। पहिल्यांदा जे भोग कापलं होतं ते खूपच बारीक होतं, मला तरी खूप बारीक वाटतं, त्यामुळे मी पिशवीचं भोग थोडंसं मोठं केलं, परत कापलं त्याला। आणि आता आपण बाकीच्या इमरत्या टाकूया। मला कोणीतरी सांगितलं होतं की झाऱ्यावर आधी टाकायची, मग तो झारा तेलात बुडवला की इमरती पटकन निघून येते। तर आपण प्रयोग करूया। बघा, झाऱ्यावर टाकली तर छान गेली आहे, पण ती झाऱ्याला चिकटली आहे, ती काही निघत नाहीये। तर माझा तरी प्रयोग फसला। तुमचा जमला तर तुम्ही मला मेसेजमध्ये किंवा कॉमेंटमध्ये जरूर कळवा। तर आता आपण डायरेक्टच टाकूया। आता हे लक्षात घ्यायचं आहे, तर जेव्हा आपण इमरती टाकत असतो ना, तेव्हा तेलाचं तापमान खूप जास्त असायला नको, नाही तर मग ते पटकन वर येतात आणि टाकताच ते गोल गोल फिरायला लागतात। म्हणून सुरुवातीला जेव्हा आपण त्याचा शेप देत असतो किंवा टाकत असतो तेव्हा टेम्परेचर कमी ठेवायचं, म्हणजे आपल्याला भरपूर वेळ मिळतो त्याला छानपैकी शेप द्यायला। आणि मग नंतर जशा सगळ्या टाकून होतील ते तळून वर येतात आणि त्यावेळेस मग थोडंसं टेम्परेचर वाढवायचं। दुसरी गोष्ट म्हणजे यांना तळायला तेल अगदी कमी घ्यायचं असतं, जेमतेम अर्धा इंच कढईमध्ये गेलं पाहिजे आणि असं पसरट भांडं काहीतरी घ्यावं। तवई वगैरे घरात असेल तर ती वापरावी। भजी किंवा वडे तळायला आपल्याला भरपूर तेल लागतं, पण याला अगदी कमी तेल लागतं आणि आपण घरी केलेल्या इमरत्या अजिबात तेलकट होत नाही। आता हे घातलेल्या इमरत्या थोडेसे जरा सेट झाल्या आणि असं वाटलंय की खाली चिकटल्या आहेत, तर त्या तळापासून अलगद हाताने सोडवून घ्यायच्या। अगदी पीठ ओलं असताना त्याला हात नाही लावायचं, नाही तर तुटतात।
नंतर ते अगदी आरामात निघून येतात. आता पिशवीतलं उरलेलं जे पीठ होतं त्याच्या मी छोटे छोटे भजी घालून घेते. बंगालमध्ये असे भजी पाकात टाकतात, इमरतीसारखं न करता नुसत्या भजीच पाकात टाकतात. त्याला बहुतेक रसभरी म्हणतात, मला नक्की आठवत नाहीये. तुम्हाला माहीत असेल तर मला कळवा जरूर. तर या इमरत्या मंद ते मध्यम आचेवर छान खरपूस दोन्ही बाजूनी आपल्याला तळून घ्यायचे आहे. गॅस खूप मोठा नाही करायचा, नाही तर मग त्या आतून कच्च्या राहतील आणि मग पाकात टाकले की ते गिच्च लागतात आणि मऊ पडतात. आपल्याला छान कुरकुरीत इमरत्या हव्या आहेत. आता यांना तळायला वेळ लागतो, सावकाशीने तळावं लागतं. त्यामुळे तळणीचं भांडं मोठं घ्यावं, पसरट चांगलं मोठं घ्यावं परातीसारखं. त्याच्यामुळे एका घाणातच बऱ्याचशा इमरत्या तळल्या जातात, मग आपला वेळ वाचतो. आता आपण एका विणायच्या सुईनी किंवा चॉपस्टिकनी अशा सगळ्या निथळून काढून घेऊया. सगळ्या काढून बाजूला ठेवून नंतर आपल्याला पाकात टाकता येतात. आता तुम्ही जर घरी केलं आणि जास्ती केलं असतील तर तुम्हाला या अशा तळलेल्या फ्रीज पण करता येतील. वेळेवर फक्त पाकात टाकल्या तर ते नंतर छान होतात. तर आता आपल्या इमरत्या तळून झालेल्या आहेत. पाक मागच्या गॅसवर उकळत होता, तो आता गॅस बंद करते आणि आता थोडासा पाक गार होऊ द्यायचा आणि मग आपण त्याच्यात इमरत्या घालूया. तर आता पाकात घातल्या इमरतीला थोडंसं दाबून ठेवायचं झाऱ्याने, कारण सुरुवातीला त्या अगदी हलक्या असतात त्यामुळे वर तरंगतात. थोडंसं त्याला झाऱ्याने खाली दाबून ठेवलं की त्याच्यात रस आत जायला लागतो आणि मग नंतर थोड्या वेळ 10 मिनटं तरी त्याला पाकात राहू द्यायच्या. खूप छान आतपर्यंत रसाळ होतात. आता तुम्ही म्हणाले अर्धा तासात कशा काय झाला, तर 5 मिनटं आपल्याला डाळ वाटायला लागली, 5 मिनटं 3 ते 4 मिनटं आपल्याला फेटायला लागली आणि नंतर आपल्याला जो काही वेळ लागला तो तळायला लागला. पाक जेव्हा फेटायचं काम करत होतो त्यावेळेस आपला पाक पण तयार होत होता मागच्या गॅसवर आणि आपलं तेलही तापत होतं, त्याच्यामुळे तो वेळ आपला वाचला. तर आता आपल्या इमरत्या तयार आहे, त्यांना 10 मिनटं मी पाकात बुडू देते आणि मग तुम्हाला दाखवते. तर जोपर्यंत या इमरत्या मुरत आहेत तोपर्यंत तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर मला एक ठेंगा दाखवा, म्हणजे लाईक करा, थम्सअपचं बटन दाबून द्या. जर नसेल आवडली तर सोडून द्या. आणि तुम्ही घरी करता का किंवा तुमच्या कशा होतात मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा. मला तुमचे कॉमेंट वाचायला आवडतील. तर तुम्हाला जर अंदाज हवा असेल की किती करायचे आपल्याला किंवा किती होतील, तर अर्ध्या वाटी उडदाच्या डाळी 10 ते 12 बेताच्या आकाराच्या होतात. आपल्या इमरत्या तयार आहे, छान मस्त तुकतुकीत दिसत आहेत, आतपर्यंत रस गेला आहे. तुम्ही याला कशाही प्रकारे शोभिवंत करू शकता, थोडीशी पिस्ताची पावडर किंवा चांदीचं वर्क वगैरे. तुमच्यासाठी झटपट होणारी अशी नवीन एक रेसिपी तयार आहे आणि मला खात्री आहे तुम्हाला छान जमतील. मला अपेक्षा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा. आपण लवकरच भेटूया अशाच एखाद्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.